नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. तळेगावातील गर्भवती महिला सौ अश्विनी इनामदार व त्यांचे पोटातील बाळ अशा दोघांचाही मृत्यू खाजगी हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडचे ज्युपिटर नावाचे खाजगी हॉस्पिटल व तळेगावच्या नगर परिषदेजवळचे माऊली हॉस्पिटल मदर अँड चाइल्ड केअर हे तळेगावचे सुप्रसिद्ध माऊली हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या हॉस्पिटलची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषी डॉक्टरांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी तळेगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण माने यांनी केली आहे. 10 दिवसांपूर्वी घडलेली ही घटना अरुण माने यांनी उजेडात आणली आहे. त्यामुळे पाहूयात मावळ न्यूजशी बोलताना अरुण माने नेमके काय काय म्हणाले. काय सांगाल माने भाऊ? तळेगावामध्ये एक बाळंतपणासाठी गेलेली महिला आणि तिचा अर्भक असा दोघांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेला आपण स्वतः वाचा फोडलीत. घटना नेमकी काय आहे आणि ती किती तारखेला घडली? काय केस आहे नेमकी? सर्वात प्रथम मी तुमचं आभार मानतो, कारण की आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या शहरामध्ये ज्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये घटना घडतात ते प्रकटपणे तुम्ही मांडण्यासाठी या ठिकाणी आलाय, त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. गेल्या 8 तारखेला मस्करनेस कॉलनी 2 या ठिकाणी अश्विनी इनामदार आणि त्यांचं कुटुंब राहतंय. अतिशय चांगलं सुशिक्षित कुटुंब आहे. 9 महिने पूर्ण होत असताना त्यांना ताप आला, म्हणून त्यांनी तळेगावातल्या खाजगी माऊली हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांच्यावरती ज्या उपचार करणाऱ्या ज्या माऊली हॉस्पिटल म्हणजे नगर परिषदेच्या शेजारचं? हो, नगर परिषदेमध्ये तळेगाव शहराच्या हद्दीमध्येच आहे, नगरपालिका हद्दीमध्ये. त्या ठिकाणी घेऊन गेले. त्यांची जी पहिल्यापासून जी ट्रीटमेंट त्यांच्या डॉक्टरकडे जी चालली होती, त्यांचं कुटुंबाने सांगितलं की पाळवे मॅडम म्हणून जे आहेत डॉक्टर, त्यांच्याकडे चालू होती. डॉक्टर पाळवे पारवे मॅडम आहेत. हो, त्यांनी तपासणी केली असता त्यांना ऍडमिट करून घेतलं आणि काही औषध उपचार केले असतील आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं की डेंग्यूची लागण झालेली आहे. डेंग्यूची लागण झाली म्हणून त्यांच्यावरती त्यांच्या पद्धतीने उपचार चालू झाले कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे. आणि तिसऱ्याच दिवशी त्यांना सांगितलं की तुम्ही पेशंट इथून घेऊन जावा. 8, 9, 10 म्हणजे 10 तारखेला. 10 तारखेला ते म्हणजे पेशंट आमच्याकडून घेऊन जावा. आमच्याकडे आयसीयूची व्यवस्था नाहीये किंवा लहान बाळाची आपण डिलिव्हरी केली तर त्याला ठेवण्याची व्यवस्था इथं आपल्याकडे व्यवस्था नाहीये, म्हणून तुम्ही हे पेशंट आमच्याकडून घेऊन. दुसऱ्या दिवशी 10 जुलैला 10 जुलैला जे झालं ते सांगा नेमकं. 10 जुलैला त्यांनी सांगितलं की पेशंट आमच्याकडून घेऊन जावा. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आयसीयूची व्यवस्था नाहीये किंवा लहान बाळाची आपण डिलिव्हरी जर झाली तर आपल्याला ते ठेवण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था नाहीये, म्हणून त्या कुटुंबाला पेशंट इथनं घेऊन जायला सांगितलं. म्हणून कुटुंबाने पेशंटला त्यांनी ज्युपिटर ह्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटल म्हणजे आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सर्वात चांगलं नावाजलेलं हॉस्पिटल आहे, म्हणून त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये नेलं. पेशंटची तब्येत त्यांच्या म्हणण्यानुसार चांगली होती. हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर त्यांनी ऍडमिट करून घेतलं, परंतु दुर्दैव दुसऱ्याच दिवशी त्यांनी 2 तासामध्ये सांगितलं की पेशंट हे दगावले गेलेले आहे. म्हणजे 11 तारखेला. 11 तारखेला. अतिशय वाईट घटना, म्हणजे त्या पोटामध्ये असलेलं बाळ देखील ते गेलेलं आहे. ही घटना अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे. ही एक डेंग्यू झालेला पेशंट जर एवढ्या चांगल्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये जर वाचवता आलं नसेल तर ह्याला निश्चितपणे जबाबदार कोण आहे? की ज्या डॉक्टरांनी उपचार केले ते जर चुकीचे असेल याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये त्यांच्यावरती कुठले औषधोपचार केले, त्याच्यामुळे त्या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, ही संपूर्ण घटना या संपूर्ण जनतेसमोर आली पाहिजे. आणि जर त्याच्यातनं जर चुकीचा त्यांच्यावरती उपचार झाले असतील तर निश्चितपणे या डॉक्टरांवरती आणि हॉस्पिटलांवरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. ही देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करतोय. तसं आम्ही तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला देखील त्याचा एक पत्र व्यवहार केलेला आहे. जे आरोग्य अधिकारी असतील यांच्याकडे देखील आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय की या संपूर्ण हॉस्पिटलची चौकशी करा आणि जर दोषी आढळून आले तर त्यांच्यावरती कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. नाही पण त्यांची ट्रीटमेंट
तळेगाव नगर परिषदेजवळ असणाऱ्या माऊली हॉस्पिटलला चालू होती. तरीही त्यांना डेंग्यू झाला. म्हणजे याच्यामध्ये माऊली हॉस्पिटलला पण तुम्ही जबाबदार धरताय का? आता जोपर्यंत याच्यामधून तपासामधून निष्पन्न होत नाही, त्याच्यामुळे आपण कुठल्या हॉस्पिटलला किंवा कारण 9 कोणत्या महिने त्यांनी तिथे हा ट्रीटमेंट केली होती. त्यामुळे डेंग्यू व्हायलाच नाही पाहिजे काय ऍक्च्युअल. असतंय की हॉस्पिटलला ऍडमिट झालेला आहे, त्याच्यामुळं याच्यातनं जो पण निष्पन्न होत नाही की बाबा कुठल्या औषधोपचाराने त्यांना त्रास झाला आणि ते गेलेत, त्याच्यामुळं त्याची चौकशी झाली पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये काय आहे किंवा यांनी चुकीचे औषधोपचार केले असतील, मग ते माऊली हॉस्पिटलमधले कुणी डॉक्टर असेल किंवा ज्युपिटर हॉस्पिटलमधले असेल, तर यांच्यावरती निश्चितच कारवाई व्हायलाच पाहिजे, ह्या मताचे आम्ही आहे. या कारवाईसाठी तुम्ही उच्चस्तरीय कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांशी किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधणार आहात? आत्ता त्यांचं कुटुंबीय जे आहेत त्या या धक्क्यामधून अजून बाहेर आलेलं नाहीये. कारण की 9 महिन्याची गरोदर बाई जाणं हे आणि एकदम तरुण वयामध्ये जाणं, अजूनही त्यांचं कुटुंब त्यातनं बाहेर आलेलं नाहीये. तरी आम्ही त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना घेऊन संबंधित आरोग्य अधिकारी असतील त्यांच्याकडे आम्ही चौकशी करतोय. आणि जर ह्या स्थळावरती चौकशी झाली नाही, तर निश्चितपणे मला माहिती आहे की वरती कोणाकडे जायचंय. वरती फार मी वरच्या स्थळापर्यंत जाऊन मी त्याची चौकशी लावणार आणि संबंधित हॉस्पिटल असतील, डॉक्टर असतील यांच्यावरती कारवाई करण्यात दोषी निघाल्यानंतर 100% यांच्यावरती कारवाई करायला लावणार. सौ इनामदार यांच्या कुटुंबात किती सदस्य राहतात? तुमच्याकडे काय माहिती नाही? कोण कुटुंबामध्ये कोण असते त्यांचे त्यांच्या कुटुंबात? दोघं नवरा बायको आहे, त्यांचा दीर आहे. ते असं चांगलं कुटुंब आहे. तुम्हाला त्या कुटुंबाशी देखील संपर्क करून देतो. त्यांचे पण तुम्ही घ्या आणि संबंध माने सर, एक गर्भवती महिला आणि तिचं मूल डायरेक्ट डेंग्यूनी दगावते. म्हणजे मग तुमच्या तळेगाव नगरपालिकेचं जे प्रशासन आहे ते नेमकं काय करतंय? कारण मस्करनेस हा जरा चांगला एरिया आहे आणि अशा एरियामध्ये सुद्धा जर डेंग्यूने पेशंट जात असेल तर नगर परिषदेची आरोग्य यंत्रणा काय करते? नगरपालिकेची आरोग्य यंत्रणा आता काय करते, संपूर्ण गाव बघतंय. ठिकठिकाणी कचऱ्याचं पडलेले असतात. त्यांना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तिथलं स्वच्छता करत नाही. त्याच्यामुळं नगरपालिकेच्या प्रशासनाने लक्ष द्यावं. ज्या 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 ठिकाणी डेंग्यूचं असे संशयित रुग्ण असतील, तर त्या ठिकाणी जाऊन फवारणी केली पाहिजे, औषधाची फवारणी केली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण तळेगाव शहरामध्ये जसं स्वच्छ तळेगाव राहील त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस मी एक 5 वर्ष मागच्या 5 वर्ष नगरसेवक होतो. आता देखील मी त्या ह्याच्यातनं मी पत्र व्यवहार करतोय. त्या अधिकाऱ्यांना सांगतोय की बाबा इथं घाण झाली, तिथं कचरा पाडलाय. जोपर्यंत नागरिक सांगत नाही तोपर्यंत त्यांची लोक तिथं कचराच उचलायला जात नाही. ही देखील परिस्थिती आजची आहे. म्हणजे तुम्ही देखील चॅनलमध्ये तुम्ही जर तळेगाव शहरामध्ये फिरत असाल, तुम्हाला साधं एक उदाहरण देतो. शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तळेगाव नगर परिषदेचं. अतिशय त्यांच्यामध्ये घाणेरडा प्रकारचं घाण झालेली. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तिथं स्वच्छता करायला येत नाही. आणि मग स्वच्छता विभाग नगरपालिकेचा काय करतोय? ठेकेदार काय करतात? जे त्यांच्याकडे कर्मचारी आजच त्यांचे हे पाहिलंय, त्यांना हँड ग्लोव्ह नाही, गमबूट नाही. मग ठेकेदार फक्त त्यांच्याकडून कामं करून घेतोय. नगरपालिकेकडनं मोठमोठी बिलं काढतोय का? मग ह्याच्यामध्ये अजून कुठल्या अधिकाऱ्यांच्या आणि कुठल्या यांचे काही लागेबंद आहेत का, ही देखील चौकशी व्हायला पाहिजे. सौ इनामदार यांचा मृत्यू झाल्यानंतर साधारणपणे 11 तारखेला ही सगळी दुःखद घटना घडली ना. त्याच्यानंतर आज जवळजवळ 8-10 दिवस झाले त्या घटनेला. सरकारचे जे आरोग्य अधिकारी आहेत ते आरोग्य अधिकारी किंवा तळेगावचे पोलीस या यंत्रणेने त्यांच्या कुटुंबाशी स्वतःहून संपर्क साधला का तुम्हीच त्यांच्याशी संपर्क साधताय त्यांना न्याय मिळण्यासाठी? त्यांच्याकडे काही आरोग्य अधिकारी गेले होते. हम्म. त्यांच्याशी बोलणी झालेली आहे. परंतु परिसरामध्ये संपूर्ण डेंग्यू संदर्भामध्ये असेल किंवा आणखीन ह्याच्यामध्ये असेल तर त्यांनी लक्ष घालावं. आरोग्य अधिकारी सुद्धा फिरले पाहिजे. डेंग्यू संदर्भामध्ये जनजागृती केली पाहिजे. एवढंच त्यांना आपल्याला वाटतंय. त्यांचा जो शवविच्छेदन अहवाल आहे पोस्टमॉर्टम तो कुठून उपलब्ध होणार आहे आणि अजून किती दिवस लागतील अजून किंवा तरी आलाय का? आला नाही, परंतु ज्यावेळेस त्याचा अहवाल येईल त्याच्यानंतर सुद्धा आपल्या समोर येईल आणि नेमकं मृत्यू कशामुळे झालाय हा देखील एक आपल्याला त्याच्यातनं माहिती पडेल.